आधी मतांची चोरी आणि मग मतांची खरेदी करून सरकार बनवायचं असेल आणि मते विकत घेऊनच निवडणुका करायच्या असतील तर होऊ दे दरवर्षी निवडणूक, जनता देखील खुश राहील असा उपरोधिक टोला खासदार विशाल पाटील यांनी सत्ताधारी भाजपाला संसदेत लगावलाय. ते म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये पाठवण्यात आले. ही योजना जुनी असल्याचं सांगितलं गेलं, मात्र पहिलाच हप्ता आचारसंहिता काळात दिला गेला. यावर खासदार पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये निवडणूक आयुक्त न्यायपालिकेतून निवडले जातात. काही ठिकाणी निवडणूक आयुक्त निवडीसाठीच्या समितीत न्यायाधीश असतात. आपल्याकडे 2023 पर्यंत अशी व्यवस्था होती, मात्र ती बंद का केली गेली? सत्ताधारी पक्ष काँग्रेसच्या काळात हे झाले ते झाले असं सांगत आहेत, मग त्या सुधारणा का करत नाहीत? तुम्ही तसे केले म्हणून आम्ही असे करू, हे काही चांगलं नाही. डोळ्याच्या बदल्या डोळे मागायला गेलात तर हे जग आंधळं होऊन जाईल. BLO कामाच्या ओझ्याने नाही मेले, ते मतदार यादीत गडबड करून मेले. निवडणुकीतील खर्चाबाबत काहीच डेटा उपलब्ध होत नाही. किती खर्च झाला कळत नाही. बेहिशेबी खर्च करायचाच असेल तर मग विधानसभा लोकसभा निवडणुका घ्या, असं आव्हान त्यांनी. सांगलीतील भीमनगर परिसरातील रस्त्यावरील झोपड्यांचे अतिक्रमण काढताना महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अंगावर महिलांनी धाव घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात 14 पैकी 2 पत्र्याचे शेड हटवून महापालिकेचे पथक कारवाई अभावी मागे फिरले. सांगली शहरात महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई सुरू केली आहे. शहरावरील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली जात आहेत. DP रस्त्यावरील देखील अतिक्रमणे काढण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपला मोर्चा भीमनगरकडे वळवला. मीरा हाऊसिंग सोसायटीकडून भीमनगर ते शिंदेमळा रेल्वे पुलापर्यंत 80 फुटी रस्ता आहे. तेथील नाल्यालगतच रस्त्यावर पत्र्याचे शेड वजा झोपड्या उभारून काही नागरिक 30 ते 40 वर्षांपासून राहत आहेत. नाल्याजवळच एका महिलेचा प्लॉट असून त्याकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी महापालिकेच्या नागरी संवाद कार्यक्रमात तक्रार केली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिकेने रस्त्यावरील 14 झोपडपट्टी धारकांना नोटीस बजावली. 2 दिवसांपूर्वी नागरी संवादमध्ये संबंधित महिलेने अतिक्रमण न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला तातडीने झोपड्या हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अभियंते हनुमंत महारनूर, आरेखक गेजगे यांच्यासह महापालिकेचे पथक JCB सह भीमनगरमध्ये आले. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक सतेज कारवेकर यांच्यासह राखीव दलाची तुकडी, जलद कृती दलाची तुकडी असा मोठा पोलीस फौजफाटाही दाखल झाला. महापालिकेने पथकाने एका अतिक्रमणावर JCB चालवला. याच वेळी जोरदार वातावाती झाली. मानवी हक्क दिन प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, सुरक्षितता आणि जगण्याचा अधिकार अधोरेखित करतो. याचे सकारात्मक उदाहरण म्हणजे ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यातील संवेदनशील समन्वयामुळे स्वगृही परतल्या. घरापासून, आपल्या माणसांपासून आणि परिचित जगापासून दूर अनोळखी ठिकाणी आजीचा हा एकाकी अनपेक्षित प्रवास ओडिशाहून व्हाया सांगली ते परत बार्शीपर्यंत प्रशासनाच्या सुंदर सहकार्याने परिपूर्ण झाला. कहाणी आहे 73 वर्षांच्या विजयाबाई रघुनाथ जाधव यांची. विजयाबाई मूळच्या बार्शीच्या. एखाद्या चित्रपटात शोभेल असं वळण आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या जीवनात आलं. कुर्डुवाडी येथून हरवलेल्या या आजी परिस्थितीने ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातील झारसगुडा येथे ढकलल्या गेल्या. मात्र डोळ्यांमध्ये आपल्या नातलगांची जाण्याची आस लावून बसलेला या आजींचा मानवतेवरचा विश्वास प्रशासनाच्या संवेदनशीलतेने आज दृढ झालाय. यासाठी त्या वारंवार कृतज्ञता व्यक्त करत होत्या. संविधान दिनी संबंधित विकास या शासन नोंदित स्वयंसेवी संस्थेला भेट देण्यासाठी तिथले जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आले होते. योगायोगाने त्यांच्या नजरेस या मराठी भाषक आजी आल्या. चेहऱ्यावर वयाने उमटवलेल्या रेषा आणि डोळ्यांमध्ये आपल्या नातलगांकडे जाण्याची अनंत ओढ. कुणाल चव्हाण यांनी परिस्थिती जाणली. त्यांनी त्यांचे बॅचमेट असलेले सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. दोघांनीही आजीची तिच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं.
चांदोली व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील दुसरी मादी वाघीण तारा चांदोली राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील सोनारली येथील अनुकूलन संरक्षित कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आली। यापूर्वी ही चंदा नावाची वाघीण सोडण्यात आली आहे। या दुसऱ्या तारा नावाच्या वाघिणीला 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोराळा कोवर रेंज पांढरपवनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती। त्यानंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे आणि रॅपिड रेस्क्यू टीम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णपणे तंदुरुस्त, निरोगी आणि स्थलांतरास योग्य असल्याचं निदर्शनास आलं। सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती आणि स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेते। यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल आणि क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते। सदर मोहिमेची संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबवली जात असून वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर के रमेश, फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे आणि वर्तवणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करत आहेत। राष्ट्रीय पातळीवर या मोहिमेचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करीत असून या मोहिमेवर डॉक्टर नंदकिशोर काले आणि रोहन भाटे यांचं विशेष लक्ष आहे। ऑपरेशन तारा मोहीम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त पथकांद्वारे राबवण्यात येत असून या मोहिमेचं नियोजन आणि अंमलबजावणी मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाते। जत शहरातील दत्त कॉलनी येथे नगर परिषद निवडणुकीनंतर भानामतीचा संशय निर्माण करणारी एक चिठ्ठी सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण मतमोजणी होण्याआधीच ही चिठ्ठी मिळाली। त्यात नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या डॉक्टर रवींद्र आरळी, सुजय शिंदे आणि सलीम गवंडी यांच्या नावांचा उल्लेख आढळून आलाय। ही चिठ्ठी सापडताच स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप निर्माण झालाय। निवडणूक प्रक्रियेत भानामतीचा संबंध जोडला जाणे गंभीर मानलं जात असून अनेक जण यामागचं नेमकं कारण काय असेल याबाबत चर्चा करू लागलेत। या घटनेनंतर दत्त कॉलनीसह संपूर्ण शहरात वातावरण तापले। नागरिकांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मतमोजणीपूर्वी अशा प्रकारची घटना समोर आल्याने निकालाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे। महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाकडून जत येथे उभारण्यात येणाऱ्या जैवविविधता पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आराखड्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यानंतर मिळालेला हा महत्त्वाचा निर्णय तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवे वळण देणारा ठरणारा आहे। नागपूर येथे 17 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत हा आराखडा सादर करण्यात आला। कोट्यावधी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पाचा कालावधी 2025 ते 26 आणि 2027 ते 28 असा निश्चित करण्यात आलाय। प्रारंभी जैवविविधता पार्कची कामे सुरू होतील। त्यानंतर प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची मान्यता मिळाल्यानंतर पुढील टप्पे राबवले जातील। संरक्षण भिंत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात उभारण्याचं नियोजन करण्यात आलं। या प्रकल्पामुळे जत तालुक्यात पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांना बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। सर्व कामे पर्यावरणीय कायदे आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या नियमांनुसारच राबवावी लागणार आहेत। या मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री गणेश नाईक आणि वन विभागातील अधिकाऱ्यांचे आभार आमदार गोपीचंद पडळकर यांनी मानलेत। देशात हिंदुत्ववादी सरकार असताना बॉम्ब हल्ले होत आहेत। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली। हिंदूंनी आता हिंदू एकता आंदोलनाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन देशातल्या विरोधकांना उत्तर द्यावं, तरच हिंदूंवरील हल्ले थांबतील असं आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केलंय। हिंदू एकता आंदोलन बागणी शाखा आणि कार्यालयाचं उद्घाटन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते झालं। यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाला हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप निकम, मनोज साळुंखे, अजिंक्य पाटील, जिल्हाध्यक्ष संजय जाधव आदी जण उपस्थित होते। नितीन शिंदे म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात इस्लामिक दहशतवाद्यांनी हिंदूंना मारत असताना जात विचारून नव्हे
धर्म विचारून त्यांची गोळ्या घालून हत्या केली। हिंदूंनो, यापुढे जात सांगू नका, धर्म सांगा। देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा बॉम्बस्फोट होत आहेत। हिंदूंना धर्म विचारून हत्या होतात। हिंदूंनी आता हिंदू एकता आंदोलनाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन देशातल्या विरोधकांना उत्तर द्यावं, तरच हिंदूंवरील हल्ले थांबतील। त्यासाठी गावागावात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा स्थापन करू। हिंदू एकता आंदोलनाचे धर्मरक्षक बना। यावेळी हिंदू एकता आंदोलन बागणीचे शहराध्यक्ष सूरज आडिसरे, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, खजिनदार उमेश परीट यांना निवडीचं पत्र जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते देण्यात आलं। कार्यक्रमाला शिवाजी पाटील, संजय चव्हाण, भूषण बासर, आनंदराव सावंत, दिलीप कोळी, सोमनाथ गोटखिंडे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, अनिकेत अंबरुळे, अनिकेत कुंभार आदी जण उपस्थित होते। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत 3 महिन्यांपासून प्रलंबित असणारे अर्ज तातडीने मंजूर करावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। याबाबत आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा लाभ घेण्यासाठी कामगारांकडून विविध अर्ज दाखल करण्यात आलेत, मात्र कामगार विभागाकडून केवळ भांडी आणि पेट्या वाटप एवढाच उपक्रम राबवला जातोय। कामगारांना शासनाचे वेगवेगळे आर्थिक लाभ देण्याच्या अर्जांची पूर्तता केली जात नाही असा आरोप करत कॉम्रेड शंकर पुजारींच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी आंदोलन करत तातडीने मागण्यांबाबत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय।